नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमचंद्र पाटील आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण एक अकॅडमीच्या पेपर मधील गणित आणि बुद्धिमत्तेमधले प्रश्न आपण सॉल्व्ह करणार आहेत. एकेका स्क्रीनवर मी तुम्हाला 2 ते 3 प्रश्न दिलेले आहेत. तर प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह करायला मी 60 मिनिटं या अनुषंगाने 3 ते 4 मिनिटं मी वाट बघेल. माझा व्हिडिओ पॉज असेल, तुम्ही प्रश्न वाचायचा आहे, प्रश्न पेपर पेन्सिल घेऊन तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे आणि मग नंतर उत्तर तपासायचं आहे. आता आपल्याला अंतिम तयारी आपली या ठिकाणी आपली होते विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे प्रत्येकाने खूप सिन्सिअरली पेपर पेन्सिल घेऊन बसा. प्रश्न तुम्ही लिहिले नाही तरी चालतील. आता फक्त प्रश्न सोडवा आणि प्रश्न सोडवल्यानंतर तुमच्या उत्तराचा पर्याय तुम्ही कोपऱ्यामध्ये लिहून ठेवा आणि मग नंतर मी ज्यावेळेस तुम्हाला एक्सप्लेनेशन देईल त्यावेळेस तुम्ही बघा तुमचं उत्तर बरोबर आहे की नाही. तुम्ही जर चुकला असाल तर चुका कुठं होत आहेत ते जरा असेस करा, ते बघा, तपासून बघा आणि ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. पहिले 3 प्रश्न तुमच्या समोर या ठिकाणी मांडलेले आहेत. प्रत्येकाने प्रश्न वाचा, प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. 3 प्रश्न या ठिकाणी आहेत. हा एक पहिला प्रश्न, हा दुसरा प्रश्न आणि हा तिसरा प्रश्न. एक प्रश्न घड्याळीवरचा आहे, एक प्रश्न दिनदर्शिकेवरचा आहे आणि एक प्रश्न हा दिशा ज्ञानावरचा आहे. चला, मी या ठिकाणी 3 ते 4 मिनिटं तुम्हाला देतोय. पेपर पेन्सिलचा वापर करा, प्रश्न सोडवा. या सर्व प्रकारच्या प्रश्नांना त्यांच्या संकल्पना आपण मागच्या सर्व सेशन्स मध्ये डिस्कस केलेल्या आहेत. दिनदर्शिकेवर आपलं एक पूर्ण सत्र झालेलं आहे. घड्याळवर पूर्ण आपलं सत्र झालेलं आहे. दिशा ज्ञानावर देखील आपण पूर्ण सत्र घेतलं आहे. या प्रत्येक टॉपिक्स मध्ये उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागतं, काय काय आवश्यक आहे, या सर्व गोष्टींची चर्चा आपण आपल्या सेशन्स मध्ये केलेली आहे. मी 3 ते 4 मिनिटाचा वेळ तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी देतो आहे. प्रश्न लिहिण्याची फार आवश्यकता नाहीये आता. प्रश्न लिहिण्यामध्ये आपला वेळ वाया घालवू नका. प्रश्न सोडवा आणि उत्तराचा पर्याय लिहून ठेवा. ज्यावेळेस मी तुम्हाला याचं एक्सप्लेनेशन देईल त्यावेळेस तुम्हाला तपासून बघायचंय की तुमचं उत्तर बरोबर आहे की नाही.
ओके, जवळपास एक 4 ते 5 मिनिटाचा वेळ झालाय बघा. आपण साठी आपण चर्चा करूयात. जर 7 ऐवजी 4 दिवसांचा आठवडा धरला तर सन 2014 साली फेब्रुवारी महिन्यात किती आठवडे येतील? आता 2014 हे कसं वर्ष आहे? हे साधारण वर्ष आहे. हे साधारण वर्ष आहे आणि साधारण वर्ष जर असेल तर साधारण वर्षामध्ये किती दिवस असतात? 28 दिवस असतात फेब्रुवारी महिन्यात साधारण वर्षामध्ये 28 दिवस असतात. 7 दिवसाच्या ऐवजी 4 दिवसांचा जर आठवडा असेल तर 28ला 4ने भागा तर किती येतील? 7. म्हणजे तुमचं उत्तर येणार आहे की त्या महिन्यामध्ये 7 आठवडे येतील. पर्याय क्रमांक ए तुमचा असायला पाहिजे. दुसरा प्रश्न बघा आपल्याला आलाय की 8 ते 9च्या दरम्यान तास काटा व मिनिट काटा किती वाजता एकमेकांवर असतील? आता बघा एकमेकांवर असतील अशी जर सिच्युएशन तुम्हाला इमॅजिन करायची आहे तर ही 8 वाजेची स्थिती आहे, ही 9 वाजेची स्थिती आहे, 8 वाजेची स्थिती आहे, ही 7, ही 6 याप्रमाणे. तर 8 ते 9च्या दरम्यान म्हणजे इथं जर तास काटा असेल तर इथं मिनिट काटा पण यायला पाहिजे. म्हणजे तो 8 वाजून 40 मिनिटं आहेत हे तर नक्की आहेत, लक्षात घ्या. आणि आता हे पुढचे किती मिनिटं असायला पाहिजे? तर जे पण 40 मिनिटं असतील त्याला 11ने भागून टाका विद्यार्थी मित्रांनो, हे तुमचं उत्तर असणार आहे. पुढचं मिनिटांमध्ये या 40ला हा जो पण फॅक्टर असतो त्याला 11ने भागून टाका. म्हणजे जर आपण आता त्याला भागितलं, 40 भागिले 11 जर तुम्ही केले तर इथं अपूर्णांकात 11 त्रिक 33, 7 उरेल आणि हा 11 जसं तसा. तर हे 3 40 मध्ये मिळून टाका म्हणजे 43.711. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक सी यायला पाहिजे. लक्षात घ्या. असं प्रत्येक वेळेच्या बाबतीत तुम्हाला करता येऊ शकतं बघा. समजा मला 7 ते 8च्या दरम्यान विचारलं असतं तर बघा ही 9 वाजेची स्थिती आहे, इथं 8 वाजेची स्थिती, इथं 7 वाजेची स्थिती, म्हणजे तास काटा आणि त्याच्यावरच पुन्हा मिनिट काटा. तर 7 वाजून 35 मिनिटं तर राहणारच आहे. पुन्हा अजून या मिनिटांमध्ये किती जोडले जातील बघा? 35/11 जोडले जातील. 35/11 म्हणजे 2.211 म्हणजे ते 2.211 जर जोडले तर 7 वाजून 37 मिनिट 37.211 एवढं असं अशा पद्धतीने तुम्हाला हे काढता येईल. ओके, आशा करतो की तुमचं उत्तर बरोबर आलं असेल. पुढचा प्रश्न हा दिशा ज्ञानावरचा आहे. लांबलचक प्रश्न विचारला. या दिशा ज्ञानावरचे प्रश्न सॉल्व्ह करत असताना मी तुम्हाला सांगितले की ही आकृती तुम्ही प्रामुख्याने लक्षात ठेवा. वरची दिशा ही कोणती दिशा असणार आहे? उत्तर दिशा असणार आहे. उत्तरेच्या विरुद्ध दिशा जी असेल ती असेल दक्षिण दिशा. तुमच्या उजव्या बाजूला असणारी पूर्व दिशा आणि तुमच्या डाव्या बाजूला असेल पश्चिम दिशा. या ठिकाणी उजवीकडे जर वळण तुम्हाला घ्यायचंय तर घड्याळीच्या काट्याच्या दिशेने वळा, क्लॉकवाईज डिरेक्शन. आणि डावीकडे हे राईट राईट पोझिशन म्हणजे उजवीकडे. जर लेफ्ट म्हणजे डावीकडे जर तुम्हाला वळायचं असेल तर अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये तुम्हाला वळावं लागेल. या गोष्टी महत्वाच्या आहेत बघा. ओके, चला मग आपण सुरुवात करू. सुमित 20 मीटर अंतर पूर्वेकडे चालत गेला. सो समजा हे त्याचं सुरुवातीचं अंतर आहे तर 20 मीटर तो पूर्वेकडे चालत गेला. सो ते हे 20 मीटर आपण अंतर दिलं. नंतर उजवीकडे तो चाललाय म्हणजे खालच्या दिशेने चालला आणि किती चाललाय? 10 मीटर चालला. पुन्हा उजवीकडे वळून म्हणजे 9 गेलाय. पुन्हा उजवीकडे वळून 9 गेलाय. पुन्हा तो उजवीकडे वळून तो 5 जातोय म्हणजे इथपर्यंत तो आलाय 5. आता इथून तो डावीकडे वळतो आणि 12 किलोमीटर अंतर चालतो. 12 म्हणजे बघा इथलं हे 9 आणि हे पुढे 3 अंतर तो चाललाय म्हणजे तो आता इथं आहे. हे 9 आणि 3 12. शेवटी तो उजवीकडे वळून 6 किलोमीटर अंतर चालला. आता बघा हे ऑलरेडी 5 आहे इथं. तर इथे 5 आणि इथून तो खाली 1 किलोमीटर अंतर येईल. ओके, पुन्हा उजवीकडे वळून तो 6 किलोमीटर अंतर चालला म्हणजे हे इथं 3 आहे, हे 3 इथपर्यंत आणि इथपर्यंतच अजून 3 अंतर तुमचं येणार आहे. तर त्याचे तोंड आता कोणत्या दिशेला आहे? आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला बघा, ही दिशा कोणती आहे? ओके, आता थोडस आकृतीच्या बाबतीत अजून थोडीशी शंका वाटत असेल तर पुन्हा एकदा आपण करू बघा. तो पूर्वेकडे चालत गेलाय. पूर्वेकडे म्हणजे या दिशेला तो चालत गेला. किती केला तो? 20 अंतर गेलाय. उजवीकडे तो आलाय. उजवीकडे तो 10 चाललाय. पुन्हा उजवीकडे म्हणजे याच दिशेने तो चालला, 5 मीटर तो चालला. त्यानंतर डावीकडे वळतो. डावीकडे वळतो म्हणजे खालच्या दिशेने वळणार आहे. ओके, आणि खालच्या दिशेने तो 12 मीटर आलाय. नंतर तो पुन्हा उजवीकडे वळण घेतलंय त्याला. पुन्हा उजवीकडे वळण घेतलंय आणि तो किती वळण घेतलंय त्याने? तो किती चाललाय? 5 चाललाय, 6 चाललाय, 6 तो चाललाय, 6 अंतर चाललाय. आणि आता त्याचे तोंड
पुन्हा शेवट बघा तो डावीकडे वळतो आणि 12 अंतर चालतोय. आणि तो उजवीकडे वळण घेतो, इथून उजवीकडे वळण घेतो, तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे व मूळ स्थानापासून त्याचे तोंड पश्चिमेला ऍक्च्युली. आणि मूळ स्थानापासून जर त्याचं उत्तर काढायचं असेल तिथे गडबड केलेली काहीतरी पुन्हा एकदा आपण करून बघू. तो 20 पूर्वेला गेलाय, उजवीकडे वळून म्हणजे या दिशेने तो 10 आलाय, नंतर पुन्हा उजवीकडे वळून तो 9 अंतर चाललाय, 9 चाललाय, 9 अंतर चालला. सो 9 अंतर इथं कुठेतरी आपलं हे 9 अंतर आहे. पुन्हा उजवीकडे वळून तो पुन्हा उजवीकडे म्हणजे हा वळण 5 गेलाय. नंतर तो डाव आणि त्यानंतर तो डावीकडे वळण घेतो. डावीकडे वळण म्हणजे ह्या दिशेने. आता हे किती उरलंय बघा, हे 9 उरलंय, हे 20 होतं टोटल. तर 11 आणि हा एक 12, म्हणजे इथपर्यंत 11 होतं आणि हा एक पुढे 12 गेलाय. ओके. आणि 6 मीटर अंतर त्याने उजवीकडे वळण घेतलं. आता इथून उजवीकडे म्हणजे वरच्या दिशेने जाईल तो. 6 मीटर अंतर म्हणजे तो 1 मीटर वरती जाणार आहे. कारण हे ऑलरेडी 5 आहे. टोटल 10 होतं, त्याच्यातलं हे 5 आणि हा 1. आता त्याचं तोंड हे उत्तरेला आहे. ओके, उत्तरेला त्याचं तोंड आहे. उत्तरेला त्याचं तोंड आहे म्हणजे दक्षिणेला तोंड असणारा पर्याय तुमचा गेला. आता बघा, आपण हे अंतर आपल्याला काढायचं. हे अंतर 1 आहे, हे अंतर 1 आहे. पायथागोरसच्या प्रमेयानुसार हे वर्गमुळात एकाचा वर्ग अधिक एकाचा वर्ग. सो एकाचा वर्ग 1 अधिक 1. सो वर्गमुळात 2 तुमचं उत्तर यायला पाहिजे. उत्तरेस वर्गमुळात 2 पर्याय क्रमांक सी तुमचं यायला पाहिजे. म्हणजे बघा, 2 वेळेस आपलं कन्फ्युजन या ठिकाणी झालं. जर तुम्ही प्रश्न वाचायला थोडीशी गडबड केली, थोडासा देखील धागा सुटला, तर तुमचं पर्याय आपल्याला सापडत नाही. आणि मग आपण त्यावेळेस उगाचच काहीतरी कन्क्लुजन, काहीतरी निष्कर्ष काढून आपण त्या प्रश्नाला चुकीचं म्हणतो. ठीक आहे, चला. पुढचे 2 प्रश्न तुमच्या समोर आलेले आहेत. बैठक व्यवस्थेवरचे दोघं प्रश्न बैठक व्यवस्थेवरचे आहेत. हा, एक हा कूट प्रश्नावरचा आहे. 2 प्रश्न या ठिकाणी देतोय मी तुम्हाला. 5 मिनिटाचा वेळ मी तुम्हाला देतोय, प्रत्येकाने करण्याचा प्रयत्न करा.
चला, आशा करतो की तुमचं हे झालं असेल. बघा, पहिल्या याच्यामध्ये म्हणतोय चौकोनी टेबलाच्या भोवती दोन मुले आणि दोन मुली आहेत. ते उत्तर, पूर्व, दक्षिण, पश्चिम दिशेकडे तोंड करून बसलेत. कोणत्याही मुलीचे तोंड उत्तरेकडे नाही. म्हणजे समजा चौकोनी टेबल हा असा चौकोनी टेबल आहे. ओके, असं चौकोनी टेबल आहे. चौकोनी अजून काढण्याचा प्रयत्न करू आपण. हा चौकोनी टेबल आहे. कोणत्याही मुलीचं तोंड पूर्वेकडे नाहीये. म्हणजे इथं जो पण असेल तो मुलगा असेल. ओके. विरुद्ध लिंगाच्या व्यक्ती एकमेकाच्या विरुद्ध दिशेने बसलेले नाहीत. एका मुलाचे तोंड दक्षिणेस आहे. म्हणजे बघा, इथं जर मुलगा असेल, इतर मुलगा वन, मुलगा एक असेल, तर इथं मुलगा दोन असणार आहे. कारण कोणत्याही मुलीचं तोंड पूर्वेकडे नाहीये. म्हणजे इथं मुलगी एक, मुलगी क्रमांक एक, तर या ठिकाणी असणारे मुलगी क्रमांक दोन. तर अशा प्रकारची अरेंजमेंट तुमची होणार आहे. एका मुलाचे तोंड दक्षिणेला आहे, तर मुली कोणत्या दिशेस तोंड करून बसल्या आहेत? तर मुली पश्चिमेकडे आणि उत्तरेकडे तोंड करून बसल्या आहेत. तर तुमचं उत्तर पर्याय क्रमांक सी यायला पाहिजे. आशा करतो की तुमचं देखील उत्तर पर्याय क्रमांक सी आलेला असेल. पुढचा प्रश्न बघा, एका शाळेमध्ये ए बी सी डी ई असे 5 शिक्षक आहेत. ए आणि बी हिंदी व इंग्रजी शिकवतात. सी व बी इंग्रजी व भूगोल शिकवतात. डी ए गणित व हिंदी शिकवतात. ई आणि बी इतिहास व फ्रेंच शिकवतात. तर कोणते शिक्षक सर्वाधिक विषय शिकवतात? आता बघा, ए बी सी डी ई थोडस काम करावं लागेल आपल्याला. ए हिंदी पण शिकवतो, इंग्रजी पण शिकवतो, पुन्हा गणित शिकवतो, हिंदी तर आलेलाच आहे. म्हणजे ए 3 विषय शिकवतोय. नंतर बीच्या बाबतीत बघा, बी हिंदी, इंग्रजी, इंग्रजी भूगोल आणि इथं फ्रेंच आणि इतिहास. म्हणजे बघा, इंग्रजी दोघं ठिकाणी होतं. म्हणजे हिंदी, इंग्रजी, भूगोल, इतिहास आणि फ्रेंच, बी 5 विषय शिकवतोय. नंतर सीच्या बाबतीत इंग्रजी, भूगोल, बस सी 2च विषय शिकवतो. डीच्या बाबतीत गणित आणि हिंदी, बस हा पण 2 विषय शिकवतो. आणि ई देखील 2 विषय शिकवतो. तो सर्वात जास्त विषय शिकवणारा व्यक्ती हा बी असायला पाहिजे. आशा करतो विद्यार्थी मित्रांनो की तुमचे हे उत्तर बरोबर आले असतील. चला, पुढचा प्रश्न मी तुम्हाला देतोय. प्रत्येकाने मला याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. बघा, या ठिकाणी आता मी 1, 2, 3, 4 प्रश्न दिले. मी तुम्हाला 4 मिनिटाचा वेळ देतोय. चला.
ओके बघा आता, मुलांच्या एका रांगेत अमन डावीकडून 15वा आणि विवेक उजवीकडून 18वा आहे. आणि गगन अमन पासून उजवीकडे 11 आणि विवेक पासून उजवीकडे 5वा आहे. तर रांगेत एकूण किती विद्यार्थी आहे? आता बघा, रांगेमधील कोणत्याही एका व्यक्तीची जर स्थिती तुम्ही जर निश्चित करून घेतली तर तुम्हाला काढता येईल बघा. आता अमन हा डावीकडून कितवा आहे बघा. अमन डावीकडून हा अमन आहे. अमन हा डावीकडून 15वा आहे. ओके. नंतर विवेक हा उजवीकडून, हा विवेक आहे इथं. विवेक उजवीकडून 18वा आहे. आता गगन हा अमनच्या उजवीकडे 11वा. गगन अमनच्या उजवीकडे 11वा म्हणजे इकडं बघा. म्हणजे हा गगन डावीकडून 26वा आहे बघा. 26वा हा गगन आहे. आणि हाच गगन विवेक पासून उजवीकडे 5वा आहे. उजवीकडे 5वा आहे. म्हणजे याच्या पण उजवीकडे 5वा आहे. म्हणजे नक्कीच बघा, हा विवेक इथं असायला पाहिजे. ओके. तर विवेकची सिच्युएशन इथं असायला पाहिजे बघा. विवेक उजवीकडून 18 म्हणजे विवेक इथं कुठेतरी आहे. विवेक इथं कुठेतरी आहे. हा 18वा आहे उजवीकडून. याच्या उजवीकडे 5वा म्हणजे ही उजवीकडूनची स्थिती किती येते? 13वी येते. उजवीकडूनची स्थिती येते तुमची 13वी येते. आता टोटल करा बघा यांची. गगनची स्थिती आली उजवीकडून, गगन डावीकडून गगनची स्थिती 26वी आणि उजवीकडून त्याची 13वी. दोघांची बेरीज करा 39. त्याच्यामधून एक वजा केला तर तुम्हाला रांगेतील एकूण विद्यार्थी भेटतील. रांगेतील एकूण विद्यार्थी म्हणजे 38 असणार आहे. खूप सुंदर प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. 38 याचं उत्तर आहे. तुमचं पण उत्तर 38 आलं असेल अशी आशा करतो. हा, पुन्हा एकदा सांगतो बघा. पुन्हा या प्रश्नाचं मी एक्सप्लेनेशन त्या ठिकाणी करतो बघा. ही एक रांग आहे. त्या रांगेमध्ये अमन हा डावीकडून 15वा आहे. अमन आहे. आपली डावी बाजू म्हणजे ही डावी बाजू आहे. या डाव्या बाजूने तो कितवा आहे? 15वा आहे. ओके. याच्या पण पुढे तो गगन कितवा आहे? अजून 11वा आहे. म्हणजे गगन किती आला डावीकडून? तो कितवा आला? 26वा आला गगन. हा. विवेक हा उजवीकडून कितवा होता? कितवा होता? 18वा होता. उजवीकडून 18वा म्हणजे इथं समजा विवेक आहे. विवेक हा 18वा आहे. इकडून तो 18वा आहे. आता याच्या उजवीकडे, याची उजवी बाजू ही म्हणजे हा त्याच्या उजवीकडे अजून 5वा आहे. म्हणजे याची उजवीकडूनची स्थिती आली 13वी आणि म्हणून त्या दोघांची आपण बेरीज केली. दोघांची बेरीज 39 वजा 1. तुमचं उत्तर येणार आहे 38. पुढचा प्रश्न बघा. प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी अचूक अक्षर आणि अंक ओळखा. आता 2 आहे इथं, नंतर इथं 4 आहे, नंतर किती होतंय? 12 आहे. म्हणजे आपल्याला असं दिसेल बघा, बे दुने 4, 4 त्रिक 12, आता 12 चौक 48. सो संख्या अंकांमध्ये 48 यायला पाहिजे. नंतर इथं 11 होता, 13 होता, 17 होता. म्हणजे मूळ संख्या 17 नंतरची मूळ संख्या 19 येणार आहे. 13, 17, 19 म्हणजे बघा आपल्याला आता किंवा मग 19 नंतरची येणारी मूळ संख्या 23. ओके, असं असेल. बघू आपण आता. ए नंतर काय आला? डी आलाय. म्हणजे ए चा क्रमांक 1 आहे, डी चा क्रमांक 4 आहे, 3 ने वाढला. नंतर जी चा क्रमांक 7 आहे, पुन्हा 3 ने वाढला. तर इथं जे यायला पाहिजे. म्हणजे आयडियली जर मी जर उत्तर जर बघेल तर ते उत्तर यायला पाहिजे 48 जे 19 असं उत्तर यायला पाहिजे. आणि दुसरा जर तुम्ही ऑप्शन जर विचार केला तर 48 जे 23 असं उत्तर जर दिलं असेल तर ते पण उत्तर मी घ्यायला तयार आहे. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 4 यायला पाहिजे. यस, पर्याय क्रमांक 4 तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. चला आता पुढचं 3 वाजून 40 मिनिटांनी मिनिट काटा आणि तास काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल? तो हा किती अंशाचा कोन तयार होतो याच्यासाठी आपण एक सूत्र वापरतो बघा. 11/2 m वजा 30h असं एक सूत्र वापरतो. या ठिकाणी m ची किंमत तुमची 40 आहे आणि h म्हणजे तास काटा हा 3 आहे. तर टाका मग किमती. 11/2 गुणिला 40 वजा 30 गुणिला 3. संक्षिप्त रूप द्या. याच्यावर 20 वर कटेल. सो 220 वजा 90. 220 वजा 90 केलं तर तुमचं उत्तर 130 यायला पाहिजे.
सो मिनिट काटा व तास काटा यांच्या 3:40 130 अंशाचा कोन त्या ठिकाणी तयार होणार आहे. 130 अंशाचा कोन त्या ठिकाणी तयार होईल. 6:15 घड्याळीत आरशातील प्रतिमा किती वाजले असतील? मी तुम्हाला बऱ्याच वेळेस सांगितलंय बघा. मागच्या सेशन मध्ये पण सांगितलं होतं. आपण आरशातली प्रतिमा आणि पाण्यातली प्रतिमा याच्यावरचं सेपरेट सत्र आपण घेतलं होतं की आरशातली प्रतिमेची वेळ काढण्यासाठी दिलेली वेळ 11 तास 6 मिनिटातून वजा करायची. तर 11 तास 60 मिनिटातून 6 तास 15 मिनिटं वजा होती. सो तुमचं उत्तर 5:45 यायला पाहिजे, जो तुमचा पर्याय क्रमांक सी या ठिकाणी दिसतोय. आय होप की तुम्हाला हे प्रश्नांची उत्तरं समजली असेल. तुमचे पण उत्तर बरोबर आले असतील. एकदा उत्तर बरोबर आले असतील तर यस म्हणा, चेक करा. ओके, चलो. पुढचे प्रश्न तुमच्या समोर आलेत बघा. पुढचे पुन्हा एक नंतर 2, 3, 4 प्रश्न, इनफॅक्ट 5 प्रश्न आहेत बघा या पर्टिक्युलर स्क्रीन मध्ये. 5 प्रश्न मी तुम्हाला दिलेले आहेत. 5 प्रश्नांसाठी 5 मिनिटाचा वेळ देतोय. प्रत्येकाने करण्याचा प्रयत्न करा. चला. चला बघा, पहिला प्रश्न हा दिशा ज्ञानावरचा आहे. दुसरा तिसरा प्रश्न हा अक्षरमाला संख्यामालावरचा आहे. चौथा प्रश्न समान संबंधांवरचा आहे. आणि पुन्हा 5वा प्रश्न हा संख्यांशी संबंधितच हा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे.
चला, 5 मिनिटाचा वेळ झाला. पहिला प्रश्न बघा, विकास पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. ओके, पूर्वेकडे तोंड करून तो उभा आहे. सो तिथून तो 90 अंशात त्याने वळण घेतलंय, पुन्हा मागे फिरला तर त्याचे तोंड सध्या कोणत्या दिशे, 90 वर्षात, 90 अंशात म्हणजे या दिशेला तो फिरला, म्हणजे त्याचं 90 अंशामध्ये फिरल्यानंतर त्याचं तोंड हे दक्षिणेला असेल. तिथून तो मागे फिरला तर त्याचं तोंड उत्तर दिशेला असायला पाहिजे. तुमचा पर्याय क्रमांक ए हा पर्याय क्रमांक आहे. दुसरा प्रश्न बघा, या ठिकाणी पहिल्यांदा संख्यांवर तुम्ही फोकस करा. संख्या काय आहेत तुमच्या? 2, 4, 8, 14. म्हणजे पहिल्या संख्या कितीने वाढली? 2ने वाढली. नंतर संख्या 4ने वाढली. नंतर संख्या 6ने वाढली. आता संख्या 8ने वाढायला पाहिजे. 14 आणि 8 22. तो 22 जर असेल तर पर्याय क्रमांक बी आणि सी तुमचं उत्तर येत नाही. आता अक्षरांवर जर फोकस केला बघा, बी सी ई एच, तर बी चा नंबर 2 आहे, याचा 3 आहे, याचा 5 आहे, याचा 8 आहे. म्हणजे पहिली वाढ कितीची होती? एकाची होती. नंतर 2ने वाढ झाली, नंतर 3ने वाढ झाली. आता 4ने वाढ व्हायला पाहिजे, म्हणजे 8 आणि 4 12. 12वर कुठला अल्फाबेट? एल. म्हणजे तुमचं उत्तर 22 एल असं यायला पाहिजे. तर तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो बघा, अक्षर मालिकेमध्ये जर तुम्ही काम करतायत, अक्षर मालिकेवरचे प्रश्न सॉल्व्ह करतायत, तर अक्षरांना क्रमांक द्या. कारण आपला स्ट्रॉंग पॉइंट हे संख्या आहेत. चला, पुढचा प्रश्न बघा, 3, 7, 15, 31. 3, 7, 15, 31. ओके, तर संख्यांमधली वाढ ही जलद गतीने होते. तर बघा काय होते, 3 दुने 6 अधिक 1 7, 7 दुने 14 अधिक 1 15, 15 दुने 30 अधिक 1 31. सो त्याच अनुषंगाने 31 दुने 62 अधिक 1 63 तुमचं उत्तर यायला पाहिजे. जो उत्तराचा पर्याय क्रमांक सी तुमच्या उत्तराचा पर्याय क्रमांक आहे. ओके, संख्यामाला आणि अक्षरमालेवर डेफिनेटली तुम्हाला प्रश्न विचारला जातो. आता बघा, या ठिकाणी पोलीस या शब्दाला या पद्धतीने लिहिलेलं आहे. तर पोलीस या शब्दामध्ये 6 अक्षर होते. तुम्हाला या पद्धतीने तो लिहिलेला दिसतोय. याच्यामध्ये देखील 6 अक्षर आहेत. मग आता पोलीस चे काय करा बघा, पोलीस या अक्षरांना क्रमांक देऊन टाका. 1 2 3 4 5 6. आणि ज्याच्याशी त्यांचा संबंध जोडलाय त्यामध्ये क्रमांक जर आपण दिले तर बघा, हा किती क्रमांकावर होता? हा 5 वर होता. 5 2 3. ओके, नंतर हा 6. नंतर हा किती क्रमांक आहे? 1 क्रमांक. आणि हा किती क्रमांकाचा आहे? 4 क्रमांक. चला, याच क्रमांकाने तुम्ही उत्तर द्या. म्हणजे 5व्या क्रमांकावर जे असेल त्याच्याने तुमचं उत्तर सुरू होणार आहे, म्हणजे तो म्हणजे तुमचा ई. दुसरा आणि तिसरा क्रमांक जसाच तसा राहील, ए एस. नंतर 6व्या क्रमांकावर जो होता तो असेल आर. नंतर पहिल्या क्रमांकावर होता तो येणार आहे एम. आणि मग नंतर 4थ्या क्रमांकावर जो असेल तो टी. सो तुमचं उत्तर पर्याय क्रमांक ए यायला पाहिजे. आणि म्हणून ज्यावेळेस समान संबंधामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही या पद्धतीने विचार करा, या पद्धतीने विचार करा. आता बघा, खालील संख्या मालिकेमध्ये मालेमध्ये विसंगत जोडी कोणती? आता बघा, तुम्ही जर विसंगत जोडी जर बघितली तर मी विसंगत जोडी या ठिकाणी हिला देईल. ही विसंगत जोडी आहे. कारण की या संख्येतील अंक जे आहेत ना, त्या अंकांची उतरत्या क्रमात मांडणी इथं केलेली आहे. याच्यामध्ये जेवढे पण अंक होते बघा, सर्वात मोठा अंक 5 आहे. 5 नंतर 3, 3 नंतर 2, नंतर 1. त्याच्यावरला 9, 9 नंतर 7, 7 नंतर 3, नंतर 1. म्हणजे या संख्येमध्ये आलेल्या सर्व अंकांची उतरत्या क्रमात मांडणी केली. परंतु आपल्याला पहिल्या पर्यायामध्ये असं दिसतंय की तिथे चढत्या क्रमात मांडणी केलेली तुम्हाला दिसतंय. आणि म्हणून पहिला हा विसंगत आहे. खूप सुंदर प्रश्न बघा आपल्याला याच्यामध्ये येत आहेत. तुम्हाला हे प्रश्न आवडत असतील तर यस म्हणा. तुमचे 4ही प्रश्न बरोबर आले असतील तर एकदा स्वतःला शाबासकी द्या. चला, पुढचे प्रश्न बघा. पुढचे पुन्हा 4 प्रश्न, 1 2 3 4 5 प्रश्न, याच्यामध्ये 5 मिनिटाचा वेळ मी तुम्हाला देतोय. चला सर्वांनी.
ओके, चला बघा आता. पुन्हा हे ऑलरेडी हा प्रश्न आपण केला होता विसंगत जोडीचा. पुढचा प्रश्न बघा. या शब्दाला इतक्या लांबलचक पद्धतीने संकेतन दिलेलं आहे, तर याच्यामधला सिंपल आहे बघा. एल चा क्रमांक 12 आहे, तो इथं लिहिलाय. नंतर टी चा क्रमांक 20 आहे, तो इथं लिहिलेला आहे. एन चा क्रमांक 14 आहे, तो इथं लिहिलेला आहे. इथं त्यांच्याकडनं काहीतरी नक्की चूक झालेली. यू चा क्रमांक 21 आहे बघा, तो 21 इथं लिहिलेला आहे. नंतर टी चा क्रमांक पुन्हा 20 इथं आलेला आहे. ई चा क्रमांक, हा, आता बघा या ठिकाणी ई चा क्रमांक 2 का म्हणतोय? ई चा क्रमांक 2 का म्हणतोय? ऍक्च्युली इथं इथं 3 आणि 2 असं यायला पाहिजे होतं. तर त्यामध्ये ए, ई, आय, ओ, यू हे स्वर आहेत. आणि स्वरांचा जर तुम्ही क्रमांक बघितला, तर स्वरांच्या क्रमांकामध्ये हा ई 2 नंबरवर असतो आणि आय हा 3 नंबरवर असतो. म्हणून त्याने कदाचित तो दिलेला असेल. ओके, अशी पण एक शक्यता आहे. पण जर चूक त्यांच्याकडनं झाली असेल तर एम चा नंबर तर 13च आहे, ए चा नंबर 1 आहे. 13, 1, 14 असं जे उत्तर दिसत असेल तुम्हाला, त्याला उत्तर देऊन टाका. म्हणजे आपला हा पर्याय तर येत नाही. नंतर जी चा नंबर 7 आहे आणि ओ चा नंबर 15 आहे. सो तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1 यायला पाहिजे. ओके, नाव घोडा पागा. आता घोडा पागा याचा काय अर्थ होतो बघा. तर घोडा ज्या ठिकाणी राहतो त्याला पागा म्हटलं जातं. तर याचं तबेला तर उत्तर येणार नाही, गोठा येणार नाही, टोली पण उत्तर येणार नाही. याचं अंबरखाना त्याचं उत्तर यायला पाहिजे. पुढचा प्रश्न बघा. 5 पाचाची दुप्पट केली तर 5 दुणे 10 अधिक 1 11. 7ची दुप्पट 7 दुणे 14 अधिक 1 15. 3 दुणे 6 अधिक 1 7. 2 दुणे 4 अधिक 1 5. सो तुमचं उत्तर पर्याय क्रमांक ई यायला पाहिजे. पुढचा प्रश्न बघा. 5 गुणिला 9, 9 पाचा 45 होतात, पण 45 या संख्येच्या अंकांची अदलाबदल करून 54 लिहिलाय. 7 चोक 28 होतात, 28 या संख्येच्या अदलाबदल करून 82 लिहिलाय. 9 8 72 होतात, तर 72ची अदलाबदल करून तुमचं उत्तर 27, पर्याय क्रमांक ए यायला पाहिजे. तर प्रत्येक प्रश्न आपल्याला एक वेगळ्या प्रकारची शिकवण या ठिकाणी देतोय. चला शेवटचे 2 प्रश्न आपण या ठिकाणी आता करू. की तुम्हाला 2 मिनिटाचा वेळ देतोय. चला सर्वांनी करा. तर्क व अनुमान यावरील हा प्रश्न आहे. तर्क व अनुमान आणि सांकेतिक भाषा यावरील हा प्रश्न आहे. आता बघा, सर्व शेळ्या वाघ आहेत. तर शेळ्यांचं वर्तुळ, सर्व शेळ्या वाघ आहेत. शेळ्यांचं वर्तुळ पूर्णपणे सामावलं जाईल वाघ या वर्तुळात. आणि सर्व वाघ सिंह आहेत, तर वाघांचं वर्तुळ पण सामावलं जाईल सिंहाच्या वर्तुळात. तर याच्यावरून काय निष्कर्ष येणार आहे बघा. सर्व वाघ शेळ्या आहेत, सर्व वाघ शेळ्या आहेत हे चुकीचं येणार आहे. सर्व सिंह वाघ आहेत हे पण चुकीचं आहे. एकही शेळी सिंह नाही हे पण चुकीचं आहे. सर्व त्या ठिकाणी अयोग्य आहेत, तर यापैकी नाही तुमचं उत्तर यायला पाहिजे. हत्तीला वाघ म्हटले, वाघाला हरिण म्हटले, हरणाला सिंह म्हटले, सिंहाला कोल्हा म्हटले. जंगलाचा राजा कोण? जंगलाचा राजा सिंह. बट सिंहाला काय म्हटलं जात आहे? कोल्हा. म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 4 यायला पाहिजे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हे पूर्ण गणित आणि बुद्धिमत्ता, प्रामुख्याने बुद्धिमत्तेचे याच्यामध्ये सर्व प्रश्न होते. बुद्धिमत्तेचे जवळपास 21 प्रश्न आपण आजच्या या सत्रामध्ये कंप्लीट केलेले आहेत. आशा करतो की तुमच्या हे 21 पैकी 20 तरी प्रश्न बरोबर आले असतील. सर्व प्रश्न आपण केलेले होते वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून. चलो, थँक यू व्हेरी मच. बाय बाय. हॅपी लर्निंग.